भूतांची दुनिया. भूताखितांच्या गोष्टी मला आजही आवडतात. भूत या प्राण्याचे आकर्षण अगदी लहानपणापासून. भूतांची दुनिया लहानपणी आपल्याला अगदी जवळचीच असते, नाही काय? जसजसे आपण मोठे होतो तसतशी ही अद्भुत दुनिया आपल्यापासून हळूहळू हळू दूर जाते. काही वेळा तर ती पूर्णपणे नाहीशीच होते. पण त्या रम्य बालपणात ही विलक्षण सृष्टी आपण पाहत बसतो. नव्हे, त्याच जगात आपण जगत असतो. तेव्हा आयुष्याला मोठा मजेदार रंग असतो. माझ्या लहानपणी अशी अनेक भूते मला ठाऊक होती बरं का. आमच्या घोंगडे गल्लीतील चिंचबन तालमीला लागून सरकारी दवाखान्याची मागची बाजू होती. तिथल्या मोकळ्या पटांगणात एकच कवठीचं झाड होतं. अंधार पडला की ते पाठीमागचं आवार अगदी निर्मनुष्य व्हायचं. वाऱ्याने झाडाच्या फांद्या विचित्रपणे सळसळायच्या. त्यातून त्या कवठीच्या झाडावर एक भूत होतं. तो एक दांडगा पठाण आहे असं जाणती माणसं सांगत. आता हा पठाण तिथं कशाला मारायला आला आणि ते कवठीचं झाडच त्याला का पसंत पडलं, असले प्रश्न कोणी विचारत नसे. पण पठाण असूनही ते भूत तसं शांत स्वभावाचं असावं. उठसूट दंगा कर, कोणातरी धरून घोळस, असले उद्योग त्याने केल्याचे फारसं ऐकवत नव्हतं. केव्हा तरी एखाद्या तरण्याबाईला बाधा व्हायची आणि मग कळायचं की ती संध्याकाळची कवठी खालून गेली होती. केव्हा तरी एखादं पोरगं फणफणायचं आणि मग लोक म्हणायचे की तो पठाण लागलाय म्हणून. पण एक क्वचित. जवळच तालीम होती. दिवसभर तिथे पैलवान घुमायचे. तालमीत मारुतीरायाची मूर्तीही होती. त्याची कदाचित दहशत त्या पठाणाला वाटत असावी, म्हणून तो फारसा गडबड करत नसावा. पण तरीसुद्धा एखाद्या धीट चाणाक्ष माणसाला तो पठाण केव्हा तरी दिसायचा आणि ते समजलं की आमची भीतीने गाळण उडायची. चुकून त्या पटांगणातून जायचा प्रसंग आलाच तर जीव मुठीत धरून आणि तोंडाने राम 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 असा मंत्र म्हणत आम्ही पोरं धूम ठोकीत असू. गंमत अशी की गावात अशी अनेक भूते वस्ती करून राहिली होती. जुने पडके वाडे, ओसाड विहिरी या ठिकाणी तर ती असायचीच. पण एक भूत तर एका जुनाट वाड्याच्या संडासात सुद्धा होतं. सोनाराचा केरबा. सोनाराचा केरबा आमचा लंगोटी मित्र. त्याच्या बापाला या संडासातल्या भूतानं एकदा घोळसलं होतं. केरबा ती रोमांचकारी हकीकत फार चविष्टपणे सांगायचा. आमच्या बाला काय याची काय आयडिया नाही हो. जोराची लागली म्हणून गेला की त्या वाड्यातल्या संडासात. तिथे एक पैलवानाचं भूत. संध्याकाळचा टाईम. गेल्या गेल्या त्या भूतानं आमच्या बाला उचलून आदळला. एकदम उशीच केली. काय बा सुधीक पैलवानच हो आमचा. त्यानं बी हिंमत केली. भूतालाच खोडा घातला. मारी मग काय संडासात जोरदार दन्नादन्नी झाली. भूतानं लय घोळातला आमच्या बाला. शेवटी कसाबासा बा आमचा निसटून आला त्या संडासातनं. पण तो भेट नाही. अजून मी त्या वाड्याच्या संडासाजवळनं चालला की भुजा थोपटतो, मांडीवर शड्डू टोकतो आणि त्या पैलवान भूताला म्हणतो, साला चॅलेंज आपला चॅलेंज आहे, बाहेर ये बाहेर. अरे तिथं संडासात काय लपून बसलायस? बाहेर ये म्हणजे मरस्तोर कुसतो तुला. असल हिंमत तर ये बाहेर. भूताशी संडासात मारामारी करणारा केरबाचा बाप हा फारच धाडसी माणूस होता, यात शंकाच नाहीये. कारण आमच्या गावातला संडास म्हणजे एक मनुष्य कसा बसा जाऊ शकेल अशी विचित्र जागा असायची. तिथे केरबाच्या बापाने मारामारी कशी काय केली असेल याचं मला नेहमी आश्चर्य वाटायचं. ती ऐतिहासिक जागा एकदा समक्ष डोळ्यांनी पाहावी असं माझ्या मनात अधूनमधून यायचं सुद्धा. पण आपल्याही त्या भूतानं कुचललं तर, या भीतीने मी ती इच्छा मनातल्या मनातच ठेवली. भूताची ही भीती जावी यासाठी कोणी कोणी उपायही सुचवीत. स्मशानातल्या चितेची राख जर कपाळाला लावली तर भूताची बाधा अजिबात होत नाही असं एका वडीलधाऱ्या जाणत्याने आम्हाला सांगितले. एकदा गोपाळपूरला जाताना वाटेतच स्मशान लागलं. तिथल्या चितेतली ताजी ताजी राख आम्ही 10-5 पोरांनी कपाळाला फासली आणि निर्धास्त झालो. कदाचित त्यामुळेच हा भूत नावाचा प्रकार आम्हाला प्रत्यक्ष कधी दिसलाच नाही. निवांत वेळेला, विशेषतः रात्री, मोठ्या माणसांच्या फळीवर चालणाऱ्या गप्पा ऐकत बसलं की भूतासंबंधी खूप नवे नवे ज्ञान प्राप्त होत असे. माणूस मेला आणि त्याची एखादी इच्छा वासना राहिली की तो भूत होतो ही ढोबळ माहिती आम्हाला होती. पण एकदा भडभुंजाने आणखी एक रोमांचकारक अनुभव आम्हाला सांगितला. असाच विषय निघाला तेव्हा तळहातावरची तंबाखू चोळीत चोळीत तो अतिशय गंभीरपणे म्हणाला, आमच्या जातीत अशी पद्धत आहे की
रातच्या टायमाला जर एखादा माणूस मेला तर रातचा त्याला पुरायचा नाही, त्याला तसाच ठेवायचा. उजाडल्यावर मसणात न्यायचा, तर वर वाजंत्रीवाले बोलवायचे आणि त्या मुर्द्याजवळ बसून ताशा पिपाणी काय असेल ते रातसर वाजवत बसायचं. घरातली माणसं रडत असतात आणि हे वाजवीत बसतात, पण त्या मुर्द्यावर सारखं लक्ष ठेवायचं. का? नाही नाही, कशासाठी? कुडी मुर्दा वलांडून पलीकडे जायचं नाही असा कायदा आहे. जर एखाद्यानं मुर्दा वलांडला तर त्या मुर्द्याचं एकदम भूत होतं. अरे बापरे, अहो खरं की काय? मग काय लबाड बोलतो काय? प्रत्यक्षात घडलेली गोष्ट आहे ना. एकदा आमच्या त्या याचा असाच मेला. परगावची गोष्ट आहे. रातचा टाईम, मुर्दा जिथं होता त्या खोलीत एक पिपाणीवाला बसला, पिपाणी वाजवीत. घरातली माणसं रडून रडून दमली आणि पलीकडच्या खोलीत जाऊन बसली. मध्यरात उलटून गेली. पिपाणीवाला बी वाजवून वाजून दमला हो, आणि लागला पेंगायला. मध्येच जागा व्हायचा, वाजवायचा, पुन्हा पेंगायचा. आणि माझी एकदम मजा झाली. काय झालं? मी धडधडते छातीने श्वास रोखून प्रश्न केला. काय ते खोलीची खिडकी उघडीच होती हो. खोलीची खिडकी उघडी होती. एक मांजर आलं, च्या मायला कुठून तरी आलं बाहेरनं. खिडकीतनं आलं की खाली धापकन आणि एकदम त्या मुर्द्याच्या अंगावर उडी मारून आत पळालं. झालं की मुर्दा वलांडला. मुर्दा वलांडला, त्याबरोबर त्या मुर्द्याचं भूत झालं. बसला की तो मुर्दा उठून त्या पिपाणीवाल्याचा हात धरला आणि त्याला हलवला. पिपाणीवाला जागा होऊन बघतो तर काय, मुर्दाच उठून बसलेला. अहो आसामीला खलास, तिथल्या तिथं धसक्यानं प्राण गेला त्याचा. आता बोला. नाही पण बाबू तू हे स्वतः बघितलंस? मी नव्हतो, पण आमच्या चुलत्यानं बघितलं ना. देव समक्ष तिथंच होता ना. काय भूतांच्या बाबतीत एवढाच एक घोटाळा असायचा. या सगळ्या हकीकती फार मार्मिक आणि अगदी खऱ्याखरं असत. फक्त सांगणाऱ्याने त्या कधीही स्वतः बघितलेलं नसत. आमच्या वडिलांनी पाहिलं, आमच्या आजीला एखादा अनुभव आला, आमच्या चुलत्यानं एकदा प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं, अशा त्या गोष्टी असत. भूतांच्या गोष्टीचे नायक नेहमी निवेदकाचे बाप, आजोबा, काका, मामा असे कुणीतरी नातेवाईक असतात. हे सत्य हळूहळू आम्हाला उमगत गेलं. प्रत्यक्ष भूत जरी कोणी बघितलं नसलं तरी भूतांच्या राज्यातील नीतीनियम, कायदे यांची बारीक सारीक तपशीलवार माहिती या मंडळींकडे असते आणि ती मोठ्या कळकळीने आम्हाला ही मंडळी सांगत. भूताचे पाय उलटे असतात. भूत पाणी ओलांडून कधीही पलीकडे येत नाही. घोड्यावर बसलेल्या माणसाला ते काहीही करू शकत नाही, इत्यादी मौल्यवान माहिती आम्हाला याच काळात झाली. एकदा रात्रीच्या अशाच मैफिलीत गल्लीतले वडीलधारे पोट सुटलेले एक जुनवान पैलवान म्हणाले, ऐकताय का? इथं गावात काय येऊन बसलाय? भूताची खरी मजा मसनात, तिथं काय वस्ती हो त्यांची. आणि अमावस्याच्या रात्री तर काय नुसता दंगा उसळतो तिथं. हो, काय 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 असतं काय तिथं? मी अतिशय नम्रतेने विचारलं. दर अमावस्याला येताळाची पालखी नगत असते. तिथे येताळ म्हणजे भूतांचा राजा हो, आहे की नाही? तो पालखीत बसलेला असतो आणि मागं पुढं भूतांची शेणा असते. नाच, आरडा वरडा हे नुसता धांगड धिंगाड चाललेला असतो. तर येताळाच्या पालखीला लाल चुटूक गोंडा असतो बरं का, तो गोंडा जाऊन धरायचा, मग येताळ खुश होतो. तुम्ही मागाल ते देतोय बघा. हे ऐकल्यावर किराणा दुकानात पुड्या बांधणारा हडकुळा सदू डोळे विस्फारून म्हणाला, हायले हे लय जकाचं बघ. हायली एकदाच हिंमत करायची आणि येताळाच्या पालखीला गोंडा धरायचा. हे मग कडपत्रू बघायलाच नको. आपण जे मागू ते येताळ देणार. पैसा, अडका, लाडू, श्रीखंड समजा मिळेल, पण तो गोंडा धरणं सोपं काम नव्ह मर्दा. भूत लय दंगा करतात, लय दंगा करतात. प्या दाखवतात, अंगावर येतात, त्यातनं घुसून गोंडा धरायचा म्हणजे किती धाडसीपणा पाहिजे अंगात. नाही, ही गोष्ट खरीच होती. नाही, वेताळाच्या पालखीचा गोंडा एकदाच धरायचा, बस खलास. मग काय, आपण मागायचं आणि वेताळानं द्यायचं. पण हे घडणार कसं? एवढं मोठं धाडस कोण करणार? गावात काय धाडसी माणसं कमी होती, पण हे धाडस कोणी केल्याचं कधीच ऐकवत नव्हतं. नाही, पण म्हणून काय झालं?
भूतांच्या दुनियेतील ही माहिती फार उपयुक्त आहे यात शंकाच नाही. केव्हा ना केव्हा कुणाला तरी त्याचा उपयोग होईलच. आता ही बहुमूल माहिती समजली त्याला आता कितीतरी वर्ष झाली. या अद्भुत दुनियेतले रंग आता उडालेले आहेत. नाही, पण अजूनही मनात फार फार आहे बरं का. ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत त्या मिळाल्या नाहीत की साहजिकच वाईट वाटतं. एकदम मनात येतं की एकदा तरी धाडस करावंच. अमावास्येच्या मध्यरात्री उठावं आणि धीटपणाने स्मशानात जावं. तो देव दुर्लभ गोंडा धरावा. आयुष्यातले सगळे मोह मिळवावेत आणि या नरदेहाचं सार्थक करून टाकावं. पण कसं काय आणि कसं काय हो. या मोठ्या शहरात अमावस्या आली केव्हा आणि गेली केव्हा हेही कळत नाही. आणि इथले स्मशान तरी कसले चमत्कारिक हो. विद्युत दीपांचा लखलखाट, उद्यान, फुलझाडं, बसायला बाग, सगळा आनंदी आनंद आहे. तो वेताळ इथं कशाला मरायला येईल.